पुण्यातील एका हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलं ड्रग्ज घेत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आल्यानंतर आता पुण्यातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे। पुण्यात स्फोटासाठी वापरले जाणारे 67 डिटोनेटर सापडले आहेत, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। स्फोटासाठी वापरले जाणारे डिटोनेटर सापडले ते वडकीतल्या गायदरा वस्तीत अज्ञात इसमाने डिटोनेटर ठेवल्याची माहिती मिळत आहे। अज्ञात आरोपीने इलेक्ट्रिक डिटोनेटर वायरसह ठेवल्याची माहिती समोर आली, त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला। सुदैवाने याबाबतची माहिती समोर आल्याने मोठा घातपातीचा कट उधळून लावण्यास पोलिसांना यश आले आहे। पुण्याच्या लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे। काही दिवसांपूर्वी पुण्यातील कोंढवा परिसरात 3 दहशतवाद्यांना कोथरूड येथे पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान पकडले होते। या दहशतवाद्यांनी कोल्हापूर, सातारा, मुळशीतील काही परिसरात आणि या गायधरा परिसरात स्फोटाचे प्रशिक्षण घेतले असल्याची प्राथमिक माहिती आहे। त्यातूनच हे 67 डिटोनेटर तेथे सापडले का याचा तपास आता पोलीस करणार आहेत। पण संबंधित प्रकरण किती भीषण आहे याची जाणीव आता होताना दिसत आहे। संबंधित प्रकार समोर आल्यानंतर आता पुणे पोलिसांवरील जबाबदारी कितीतरी पटीने वाढल्याची शहरामध्ये चर्चा सुरू आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।